काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं गुरूंच्या कृपेने त्या ब्राह्मणाला सुद्धा मुक्ती मिळाली, त्याला गती प्राप्त झाली। त्या ब्राह्मण स्त्रीला 2 मुलं झाली, पण मोठ्या मुलाची मुंज करत असताना 7व्या वर्षी त्या मुलाला व्याधी झाली, धनुर्वात झाला। धनुर्वातामध्ये अवयव वाकडे तिकडे होतात आणि ते अतिशय भयानक दिसतो। अवयव वाकोनी दिसे भयानक नयनी, येणे परी दिवस तीरी। हातपाय वाकडे होत आहेत, त्या मुलाला खूप त्रास होतोय। येणे परी दिवस 3 दिवस त्या मुलानी त्रास काढलाय हो। कष्ट तसे तो बाळ, फार त्रास काढला, धनुर्वात झाला, अंग वाकडं तिकडं होते, सहन नाही होते त्रास। 3 दिवस झाले आणि संध्याकाळी मुलगा गेला। त्या माता पित्यांना किती दुःख हो। संध्याकाळी मुलगा गेला, त्या दिवशी अस्तमानी पंचत्व पावला तत्क्षणी। गेला, मुलगा गेला हो। आई वडील शोक करतायत। नामधारका ऐक, आई वडिलांना पुत्र शोक होतोय, खरंच आहे, प्रचंड शोक करताय। ओरडा आरड करून ती डोकं जमिनीवर आपटते, दगड घेऊन स्वतःच्या छातीवर बडवून घेते, स्वतःलाच त्रास करून घेते। क्षणाक्षणाला जमिनीवर पडते। खरोखर प्रचंड आक्रोश आहे, खरंच प्रचंड आक्रोश आहे। मी काल सांगितल्याप्रमाणे भार्या दुःखे पुनर्भार्या, पितृदुःखे दिनत्रयो, मातृदुःखे क्षणमासो, पुत्र दुःखे दिने दिने। काय दुःख आहे त्या मातेचं तीच सांगू शकते। चक्कर येऊन पडते, खूप दुःख आठवते, तिच्या नेत्रातनं अश्रू धारा वाहतात। तीच स्थिती तिच्या पतीची आहे। ही ब्राह्मण स्त्री पुत्राच्या प्रेतावर लोळते, त्याला आलिंगन देते, त्याला कवटाळते, प्रलाप करते। काय तिच्या दुःखाबद्दल सांगावं। म्हणते, हे पुत्र राया, हे बाळा, हे बाळा, हे माझ्या प्राणरक्षका, आईला सोडून कसं जातोस रे तू? का चाललास? अरे आईला सोडून जातो, एवढं कठोर मन कसं काय होतं रे तुझं? कुठे गेला खेळायला माझा बाळ? कुठे गेलास रे? अरे माझ्या स्तनाचं दूध वाया जातंय रे, शीघ्र ये, लवकर ये रे बाळा, नको जाऊ, कुठे गेलाय रे, कुठे गेलाय? असं म्हणून त्याच्या प्रेताला ती कवटाळते।
काय तुझ्या गुणांचं वर्णन करू रे बाळा. तुझं बोबडं बोल ते कसं काय विसरू रे मी. तुला कसं विसरणं शक्य आहे रे बाळा. अतिशय करुणावस्था आहे, शोकमय अवस्था आहे. ती माता सर्वस्व विसरली आहे. दुःखाचा प्रचंड आघात झालाय. अरे तुझा सारखा दिसणारा मुलगाच नाही रे, मी बघितलाच नाही. तुझ्या इतका सुंदर, तुझ्या इतका गोड, तुझ्या इतका रूपवान मी मुलगा अरे सत्य काय स्वप्नात सुद्धा बघितला नाही रे. आता कुठे जाऊ रे, कुठे बघू रे बाळा, कुठे गेलास. मला 5 मुलं झाली होती बरं. आता ती तिचं जुनं दुःख आठवते आहे. मला 5 मुलं झाली होती, तू एकच वाचलास रे. मी अनेक तप आराधलो, अनेक अनुष्ठानं केली. तुझं ज्यावेळेस माझ्या गर्भामध्ये येणं झालं त्यापासून मला आनंद झाला. 5 मुलं गेली असताना सुद्धा तू माझ्या गर्भामध्ये प्रवेश केल्यानंतर मला आनंद झाला. मला नाना प्रकारचे डोहाळे लागले रे. मी कधीही दुःखी नव्हते रे. 9 महिन्याचा प्रत्येक संस्कार अतिशय आनंदाने केला. मुलगा होईल म्हणून, तू जन्माला येणार आहे हे माहित होतं म्हणून. अरे तू जन्माला येणार हा आशीर्वाद मला सद्गुरूंनी दिला होता रे. त्यांनी काय सांगितलं होतं ते म्हणाले होते, श्री गुरूंनी दिधला माते वर पुत्र होईल निर्धार. तुला मुलगाच होईल असा आशीर्वाद दिला होता. म्हणून मी 9 मास आनंदात होते. त्यांच्या या वाक्याने मला अत्यानंद झाला होता. आणि जेव्हा मी प्रसूत झाले तेव्हा त्याच्यात आता अनेक आनंद, कारण खरंच मुलगा झाला. प्राणापेक्षा तू मला प्रिय आहेस, प्राणाहून प्रिय आहेस रे बाळा तू मला. तू आमचं पोषण करशील, आमचं रक्षण करशील ही आस माझ्या मनात होती रे बाळा. आईचं दुःख आहे का. मद भरवसा तुझा बहुत, तुझ्याविषयी मला खूप विश्वास होता बर का. त्या प्रेताला सांगते, प्रेत कवटाळते. त्या प्रेताला म्हणते, तुझ्याविषयी मला भरवसा होता की वृद्धकाळातला तू माझा पोषण करतायस, आणि आता आम्हाला सोडून तू कुठे चाललास, कुठे गेलास. हा काही धर्म नाही बरं. हा आई वडिलांना सोडून जाणे हा धर्म नाही. मला खूप दुःख झालंय रे, काय सांगू बाळा. मला आतापर्यंत जी दुःख झाली ती सगळी दुःख मी तुला बघून विसरले होते. आता काय करू रे. तू आमचा तारक होतास, हा माझ्या मनाने विश्वास धरला होता. नाना प्रकारे ती स्त्री, ती ब्राह्मण स्त्री त्या मुलाचं प्रेत कवटाळून दुःख आलाप करत होती. दुःख करीते बाळा, निवारण करती सकळ लोक.
मग बाकीचे लोक जे असतात समजावणारे ते सगळे तिच्या जवळ आले. हे बघ बाई, काय आहे, जे झालं ते होणार. देव, दानव, ऋषी कोणालाही चुकलं नाही ग, कोणालाच चुकलं नाही. मृत्यू कोणालाही चुकला नाही. ब्रह्मानी जे ललाटावर लिहिलंय तेच घडणार, तेच आढळ सत्य आहे. देव दानव ऋषेश्वरांशी होणार न चुके परियेसी. जे होणार आहे ते चुकणार नाहीये. ब्रह्मा तीही ललाटेसी. ब्रह्मानी जे ललाटावर लिहिलं ते घडणार. अगं हरिहरांचा अवतार झाला, विष्णूचा अवतार झाला, तो तरी स्थिर राहिला का? त्यालाही जावंच लागलं. जन्म मरण हे कोणाला चुकलाय? जो जन्माला आलाय त्याला मृत्यू हा आहेच. उगाच तू किती दुःख करशील? कोण आढळ राहिलाय मला सांग बरं, की कोण मेला नाही? असं सगळे लोक तिचा दुःखाचा आवेग कमी करण्याकरता तिला वारंवार समजावून सांगत होते. आणि तिला आणखीन दुःख होत होत. ती म्हणते, श्री गुरु नरसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती. नरसिंह सरस्वती जे आहेत ते सद्गुरू आहेत. भूमंडळामध्ये त्यांची ख्याती आहे. औदुंबरापाशी ते राहतात. त्यांनी मला मुलं दिली होती. त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने मला मुलं झाली होती. त्यांचे बोल खोटे व्हावे का? तुम्ही जे सांगता ते सगळं पटतंय, की जो जन्माला आला तो जाणार, कोण स्थिर राहिला, हरिहराला सगळं सगळं मान्य. पण अहो तुम्हाला हे माहिती आहे का, की भूमंडळामध्ये सद्गुरू यांची महाख्याती आहे. ते म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत. ते औदुंबरापाशी राहतात आणि त्यांनी मला मुलं दिली होती. त्यांचं बोलणं खोटं ठरेल का हो? सांगा बरं मला. सद्गुरूंचं बोलणं खोटं कसं ठरेल? अहो त्या ते बोल केली मिथ्या. त्यांचे बोल खोटे कसे होतील? त्यांनी मला वर दिला होता हे सत्य आहे. आणि त्याशीच घडो माझी. आता एक लक्षात घ्या, त्यांच्या आशीर्वादामुळे मला मुलं झाली होती. त्यांनीच आशीर्वाद दिला होता, त्यांनी वर दिला होता हे सत्य आहे. पण आता मी सांगते, आता मी माझ्या मुलाबरोबर मरणार आहे. मुलाबरोबर मी अग्निसंस्कार करून घेणार आहे. आणि माझ्या हत्या जी आहे ती त्या सद्गुरूंमुळे घडली आहे, लक्षात ठेवा. बापरे, सद्गुरूंना किती मोठा बोल आहे हा. पण हे मातेचं अपार दुःख आहे. म्हणून सद्गुरूंना आठवते, का माझी टिंगल केलीत, का माझी उपेक्षा केलीत? अहो मी तुमच्या विषयी विश्वास धरला होता. तुमचं वाक्य सत्य होतं. तुम्ही सत्य संकल्प आहात म्हणून मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता. आणि तुम्हीच माझा घात केला. तुम्हाला विश्वासघातकी तरी कसं म्हणू? कारण त्रैमूर्तींचे तुम्ही अवतार आहात हा विश्वास तिच्या मनामध्ये आहे. बरं, याही दुःखात सद्गुरूंना ती अशा पद्धतीने बोलते, तरीही तिच्या मनामध्ये सद्गुरूंमध्ये प्रचंड सद्गुरूंबद्दल श्रद्धा आणि विश्वास आहे. ती म्हणते, तुम्हाला विश्वासघातकी कसं म्हणू? अहो त्रैमूर्तीचे तुम्ही अवतार आहात. नरसिंह सरस्वती तुम्ही गुरु आहात. अहो तुम्ही ध्रुवाला, विभीषणाला
वर दिला होता हे माहितीये मला. ते आता मी सत्य मानायचं का? द्विधा मनस्थिती आहे. सद्गुरूंविषयी प्रेम आहे, सद्गुरूंविषयी श्रद्धा आहे, विश्वास आहे, पण घडलं हे असं आहे, त्यामुळे हे दुःख आहे. तुमच्या शब्दावर मी विश्वास ठेवला आणि तुम्हीच माझी उपेक्षा केली का बरं? अहो, तुमच्या शब्दावर माझा विश्वास आहे, होता, राहील, पण मग तुम्ही माझा का उपेक्षा केलीस? आणि त्यामुळे आता मी निश्चय केलाय, काय? प्राण देईन पुत्रासवे. मी या मुलाबरोबर माझाही प्राणत्याग करणार, हे ठाम बोलली ती. लोक तुमच्या स्थानावर येतात, सद्गुरूंना बोलते ती आता बरं का. लोक तुमच्या स्थानावर येतात, तुमची सेवा करतात, औदुंबराला प्रदक्षिणा करतात, पारायण करतात, पुरश्चरण करतात, तपस्साधना करतात. मी पण पुरश्चरण केलं आणि ते मला ताबडतोब फळाला आलं, हे मान्य आहे. आपण केले पुरश्चरण, मी पण पुरश्चरण केलं, मग ते फळ आले. मग साधन, माझी साधना सुद्धा माझ्या फळाला आली. पण हे असं घडलं, आता तुझं वरी देईन प्राण, आता मी प्राण देणार आहे. काय विश्वास आहे मग तुझ्या साधनेला? तुझ्या स्थानाला विश्वास काय रे? मग जगामध्ये कीर्ती होईल. काय म्हणून? की तू आमचा घात केलास. तुम्ही सद्गुरूंना या पद्धतीने तेव्हाच बोलू शकता ज्या वेळेस तुम्ही सद्गुरूंशी खूप एकनिष्ठ असाल, ज्या वेळेस गुरुवाक्य प्रमाण मानत असाल. तिने गुरुवाक्य प्रमाण मानलं, गुरूंशी एकनिष्ठ होती, म्हणून ती गुरूंना असं बोलू सुद्धा शकत होती. ती म्हणते तुझी आता सृष्टीत कीर्ती काय होईल माहितीये का तुला? सद्गुरूंना बोलते, अहो तुमची कीर्ती अशी होणार आहे की तुम्ही विश्वासघातकी आहात. कीर्ती होईल सृष्टीत, आम्हा केला तुवा घात, तू घात केला आमचा, तू आमचा घात केला, अशी तुझी कीर्ती होणार आहे, लक्षात ठेव. आणि जे पुढे तुझे लोक भजन कीर्तन तुझी सेवा करतील त्यांना भरोसा काय तुझा? कारण तुझी अशी कीर्ती होणार आहे. ब्रह्मसंबंधानी दोष आल्यानंतर जे तुझे चरण धरले होते आणि मग तू त्यांचा अंगीकार केला होतास, त्यांना मध्ये सोडून दिलं. काय धर्म घडेल तुम्हाला? जसं समजा वाघाला घाबरून गाय पळाली, वाघाला घाबरून गाय पळते आणि जो तिचं संरक्षण करणार आहे असा पाशी जाते, तोच तिला मारतो. त्या पद्धतीने माझं झालं. अहो मी ब्रह्मसंबंधाला ब्रह्मपिशाचाला घाबरून तुमच्यापाशी आले आणि तुम्हीच मला हे केलं. काय काय प्रकारे ती सद्गुरूंना बोलते, कारण सद्गुरूंवर तिची प्रचंड श्रद्धा, प्रचंड विश्वास, गुरुवाक्य प्रमाण मानून ती वागलेली आहे म्हणून. बरं अहो, किंवा एखाद्या
देवळामध्ये तुम्ही पूजेला जाता आणि तेच देऊळ तुमच्या अंगावर पडतं, ते कसं काय हो? काय काय उपमा दिल्या, पहिले गाय, नंतर देऊळ, आणि त्याच पद्धतीने मला झालंय बरं. तया परी आपणासी झाले स्वामी परियेसी, माझ्या प्राण सुतासी. हा प्राण प्रिय मुलगा आहे माझा, तू नाही सांभाळलं त्याला, तुम्ही नाही त्याचं रक्षण केलं. प्रचंड दुःख आहे, प्रचंड त्रास आहे. अहो रात्र ती स्त्री दुःख करत राहिली. सकाळ झाली, संध्याकाळी मुलगा गेलाय. अख्खा रात्र ती दुःख करते, दुःखामध्ये ती हे बडबडती आहे, सद्गुरूंना दोष लावती आहे. ब्राह्मण तिला समजवतायत, आजूबाजूचे तिला समजवतायत, ती ऐकायला तयार नाही. सकाळ झाली, रात्रभर हा सगळा शोकमय प्रसंग चालू आहे, तिचा आक्रोश चालू आहे. सकाळ झाली, सकाळी लोक आले आणि त्या स्त्री जवळ गेले. बाई आता तू काही जास्त दुःख करू नको, रात्र झाली आहे, तू खूप दुःख केलंय, तुझा आक्रोश भरपूर झालाय, मूर्खपणा आता काही करू नये, जे जे घडेल ते त्याला सामोरं जावं. अरे ब्रह्मादिकांना सुद्धा जे चुकलं नाही ते घडलंय, त्यामुळे आता काय जास्त शोक करण्यात, जास्त दुःख करण्यात अर्थ नाही. तू किती जरी दुःख केलंस तरी हा मुलगा उठणार नाहीये, हे लक्षात घे. त्यामुळे तू आता ह्याचं प्रेत दे, आपण गंगेला जाऊ आणि तिथे प्रेतावर संस्कार करू. हे ऐकल्यानंतर तिचं दुःख आणखीन वाढलं, आक्रोश करायला लागली आणि म्हणते संस्कार करायचे, माझ्या सहित संस्कार करा. ऐसे वचन ऐकून महा आक्रोश करी म्हणी, आपला सहित घाला वन्नी, माझ्या सहित याला अग्नीत घाला, नाहीतर मी काही प्रेत देणार नाही. माझ्या सहित मला माझ्यावर सुद्धा अग्निसंस्कार करा, मी नुसतं माझ्या मुलाला देणार नाही. बाळा सहित आपणा सहित बाळासी, माझ्या सहित माझ्या मुलाला करा अग्निप्रवेशी. काय विचित्र सांगते ती बघा. सद्गुरूंना बोलून झालाय, दुःखाचा आवेग ओसरणार नाहीच, तो वाढतोच आहे. अख्खी रात्र दुःख करून सुद्धा सकाळी ज्या वेळेस ती लोक तिच्या जवळ आली आणि तिला म्हणायला लागली की बाई खूप दुःख केलंस, मान्य आहे तुझं दुःख, पण अगं ब्रह्मादिकांना सुद्धा चुकलं नाही, असं घडलंय, त्यामुळे आता जास्त दुःख काही करत बसू नकोस. त्या प्रेताचा संस्कार करण्याकरता गंगेतीरी प्रेत संस्कार करण्याकरता तू प्रेत दे. त्यावेळेस ती म्हणते नाही 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 नाही, प्रेताचा संस्कार माझ्या सहित करा, मी प्रेताबरोबर जाणार, मी जगणार नाही बरं. हा, तुम्हाला माझ्या मुलाच्या प्रेतावर जर मुलावर अग्निसंस्कार करायचे असतील तर आपणा सहित बाळासी करा हो अग्निप्रवेशी, माझ्या सहित बाळाला अग्निप्रवेश करा, नाही तर मी प्रेत देणार नाही.
तर लोक म्हणतात का वेडी आहे का, तू काही त्याची पत्नी नव्हतीस. नभस तू श्री कर्कशी प्रेतासवे प्राणदेसी. अगं तू त्याची पत्नी नाहीस, त्याची आई आहेस. प्रेताबरोबर प्राण देते म्हणजे हा कुठला धर्म आहे, कुठल्या शास्त्रात लिहिलंय, कुठल्या धर्मात लिहिलंय मुलाबरोबर जीव द्यावा म्हणून. अहो आम्ही कधी ऐकलं नाही, कधी बघितलं नाही. विनाकारण सांगतेस मला मुलाबरोबर जाळा, मला मुलाबरोबर जाळा. तू सती जायला त्याची स्त्री आहेस का? अगं तू त्याची माता आहेस. आणि तू म्हणतेस तसं आम्ही कधीही ऐकलं नाही, तसं आम्ही बघितलं नाही. तुला कसं काय त्याच्याबरोबर पाठवायचं? नाही देखिले ऐको कानी. हे बघ आम्ही काही ऐकलेलं नाही, असं काही बघितलेलं नाही. मुलाबरोबर कोणी प्राण दिला आहे हे मूर्खपणाचं लक्षण आहे. तू मूर्ख आहेस का? मुलाबरोबर जाळा म्हणते. अगं मुलाबरोबर प्राण द्यायचा, तुला जाळायचं, याला आत्महत्या म्हणतात. आणि आत्महत्या करणं हा महादोष आहे. तर असलं काही बोलू नको, असलं काही बडबडू नकोस, हे शक्य नाही. बरं मुलासवे तुला अग्निसंस्कार करणं हे शक्य नाही. त्यामुळे नाही 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 तू असं काही करू नकोस. बऱ्याच प्रकारे तिला समजवण्याचा प्रयत्न केला जातो, पण तिने तिच्या मनाशी निश्चयच केला आहे. नाना परितियेसी बोधिते लोक परियेसी. तिचं हे मूर्खपणाचं वाक्य ऐकून नाना परीनी लोक तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत. गावातले महत्वाचे लोक, तिच्या आजूबाजूचे लोक, तिचे आप्त इष्ट, हे सगळे बऱ्याच प्रकारे तिला समजावून सांगताय. हे बाई असं काही बोलू नको ग, असं शक्य नाहीये, असं कसं होईल ग, तुला कसं काय जाळता येईल, तुला जाळणं म्हणजे ही आत्महत्या आहे ग, आणि आत्महत्या करणं हा दोष आहे. मुलासवे कोणी गेलंय असं तू कधी ऐकलेस का? आम्ही तर नाही ऐकलं, चल आम्ही नाही बघितलं, तू कधी ऐकलेस का? काय विनाकारण हट्ट करतेस? नाना परितियेसी बोधिती लोक परियेसी. निश्चय तिने केला, तिने मात्र निश्चयच केला होता. लोक काहीही सांगो, कोणी कितीही समजावो, पण तिने निश्चय केला होता की मुलाबरोबरच मी माझा प्राण देईन. दुपार झाली हो, सकाळपासून हा गोंधळ चाललाय. संध्याकाळी तो काल मुलगा गेलाय, सकाळपासून हा गोंधळ चाललाय. ती काही प्रेत द्यायला तयार नाही. सगळ्या गावामध्ये हलकल्लोळ, काय चाललंय तिचं ऐकत नाहीये ती. ई तुकिया अवसरी एवढ्यामध्ये हे जे चाललं आहे, काही केलं ती ऐकेना, कोणाचंच ऐकेना. तिचा एकच हट्ट आहे की मी मुलाबरोबरच प्राण देणार. दुपार झाली, ती कोणाचं ऐकेना. आणि मग एक महाऋषी ब्रह्मचारी, एक ब्रह्मचारी, सगळ्यांचे प्रयत्न झाले आहेत तरी ती ऐकेना, प्रेत देईना. एकच हट्ट, मला प्रेताबरोबर जाळा, बस. दुपार झाल्यानंतर तिथे एक ब्रह्मचारी आला आणि त्याने तिला सविस्तर पद्धतीने समजावून सांगायचा प्रयत्न केला. तर त्यांनी
तिला आत्मज्ञान सांगितलं. तो ब्रह्मचारी तिला समजवतोय, तिला आत्मज्ञान सांगतोय. त्या ब्रह्मचार्याने तिला काय सांगितलं, काय आत्मज्ञान दिलं, तिने प्रेत दिलं का, प्रेतावर संस्कार झाले का, हे सगळं आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.